हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञान विज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 15. न माम दुष्कृतिनः मूढा प्रपद्यन्ते नराधमः मायया अपहृतज्ञानाः आसुरं भावम् आश्रिताः. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 16. चतुर्विद्याः भजन्ते माम जनाः सुकृतिनः अर्जुन आर्तः जिज्ञासुः अर्थार्थी ज्ञानी च भरतशर्भ. दुष्कृत्य करणारे मूर्ख नराधम मला शरण येत नाहीत. त्यांचे ज्ञान माझ्या मायेने झाकोळले जाते. त्यामुळे ते राक्षसी वृत्तीने वागतात. अर्जुना, सत्कृत्य करणारे माझं चारी बाजूने भजन पूजन करतात. भरत कुलोत्पन्ना त्यांची आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी अशी वर्गवारी होईल. न माम दुष्कृतिनः मूढाः प्रपद्यन्ते नराधमः. श्लोक क्रमांक 13 आणि 14 मध्ये भगवंत श्रींनी सांगितलं की त्रिगुणांनी युक्त असे लोक त्यांना जाणू शकत नाहीत, कारण ते भगवंत श्रींच्या मायेच्या आवरणाखाली असतात आणि ही माया भेद करण्यास महा कठीण आहे. त्यामुळे जे केवळ भगवंत श्रींना शरण येतात तेच ही माया तरून पैलतिरी भगवंत श्रींपर्यंत पोहोचू शकतात. भगवंत श्रींना शरण न येणारे लोक कोण आहेत ते येथे भगवंत श्री सांगत आहेत. दुष्कृत्य करणारे मूर्ख नराधम मला शरण येत नाहीत. भगवंत श्रींनी अशा लोकांना शेलकी विशेषणं दिली आहेत. अशा लोकांना त्यांनी दुष्कृत्य करणारे मूर्ख नराधम असं संबोधलं आहे. भगवंत श्रींनी या अशा लोकांना काही शिव्या दिलेल्या नाहीत. काही महापंडितांनी याचा अर्थ जे लोक श्रीकृष्णाला शरण येत नाहीत त्यांना त्याने श्रीकृष्णाने तोल जाऊन शिव्या दिल्या आहेत असे म्हटले आहे. श्रीकृष्ण घमेंडकर होता, अहंकारी, आतंकवादी होता असेही म्हणायला कमी केलेले नाही. तसेच हे त्याचे वागणे एका सर्वसामान्य माणसासारखेच आहे. त्यामुळे ते कृष्णाला अवतार मानायला तयार नाहीत. परंतु हा दृष्टिकोन पूर्णतया चुकीचा आहे. भगवंत श्रींची ओळख न पटल्याचे ते लक्षण आहे. स्वतः भगवंतांनी शेकडो राक्षसांशी लढाया केल्या. हे राक्षस राजे होते, त्यांचे पारिपत्य केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे जय मिळवल्यावर त्यावेळेच्या रीतीप्रमाणे ती राज्ये भगवंत श्रींची झाली होती, तरीही एकाही राज्याचा लोभ न ठेवता ती सर्व राज्ये त्यांच्या लायक अशा मुलांकडे, वारसांकडे सुपूर्त केली. स्वतः विरक्त राहिले. त्यावेळचे जाऊ दे, आज असा कोण आहे की जो स्वपराक्रमाने मिळवून दुसऱ्याला निरपेक्षपणे देऊन मोकळा होतो, नामानिराळा होतो. भगवंत श्री हे परमात्म्याचे पूर्ण अवतारी होते हे इतके निर्विवाद आहे की ते सिद्ध करायचीही आवश्यकता नाही. तेव्हा या आणि अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणेच योग्य. सूर्यावर थुंकलं तरी ती थुंकी स्वतःच्याच अंगावर पडते. कुत्र भुंकलं तरी हत्ती आपल्याच नादात चालत राहतो. अशा प्रकारे काही लोकांना केवळ विकृतीच तेवढी दिसते. त्यांना कोणत्याही गोष्टीत चांगले काही न दिसता त्यातील नसलेले वाईट तेवढेच दिसते. यामुळे ते चांगले वागू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या हातून दुष्कृत्य होतात. असे लोक जे करू नये ते करतात. जे इतरांना, समाजाला घातक आहे असे वागतात. यात काहींचे व्यक्तिगत विनाकारण नुकसान होते, मनस्ताप सहन करावा लागतो. चांगले काय ते कळत नाही, परंतु वाईट शोधायला मात्र समजते आणि असे लोक त्याप्रमाणे कृती करतात. ती अर्थातच चुकीची असल्यामुळे इतरांना त्रासदायक असते. चंद्राची शीतलता यांना जाणवत नाही, त्याच्यावरचा डाग तेवढाच दिसतो. काही या पुढचे असतात.
अशांना सकारात्मक दृष्टिकोन नसतो, मात्र नकारात्मक दृष्टिकोन असतो. चांगले काय आणि कसे करावे ते त्यांना कळत नाही, मात्र वाईट काय आणि कसे करावे ते त्यांना बरोबर समजते. या बाबतीत त्यांची बुद्धी तीव्र असते. त्यामुळे हे लोक नेमके प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतात, नेमके चुकीचे वागतात. यांना भगवंत श्रींनी मूर्ख असं म्हटले आहे. बहुतांशी यामुळे अशा लोकांचं स्वतःचेच नुकसान होत असते. यानंतर त्याच्याही पेक्षा नीच पातळीवरील लोक म्हणजे मुद्दामहून जाणून बुजून चांगले काय आहे आणि वाईट काय आहे ते समजत असूनही फक्त विध्वंसक तेवढेच करायचे, अशांची विघ्न संतोषी वृत्ती असते. काहीही चांगले घडत असल्यास हे लोक तेथे त्यांना मोडता घालून रंगाचा बेरंग करतात. प्रत्येक वेळी शुभ कार्यक्रमात यांचा काही संबंध असतो असे नाही, परंतु आपला काहीही संबंध नसताना हे लोक तो ओढून ताणून प्रस्थापित करतात आणि त्या कार्यक्रमात विघ्न आणतात. याहीपेक्षा आणखी खालच्या पातळीवर असलेले म्हणजे माणसाला लाज वाटेल, माणुसकीला काळीमा येईल, धर्माचे विरुद्ध असे कृत्य करणारे लोक. यांच्या मनात आले की अमुक अमुक गोष्ट पाहिजे की हे लोक लगेच ती मिळवण्याच्या मार्गाला सुरू होतात. ज्याच्याकडे ती गोष्ट असेल त्याच्याकडून धाक दाखवून, चोरून, बळजबरीने किंवा अशाच काही अवैध मार्गाने ते ती गोष्ट मिळवतात. अशावेळी धर्म, नीती वगैरे यांच्या लेखी काहीही नसते. या अशा लोकांना भगवंत श्रींनी नराधम म्हणजे माणसाचा धर्म न पाळणारे असे म्हटले आहे. मायया अपहृत ज्ञानाः आसुरम भावम आश्रितः. भगवंत श्री सांगत आहेत की या अशा लोकांचे ज्ञान माझ्या मायेने झाकोळले जाते. त्यामुळे ते राक्षसी वृत्तीने वागतात. त्रिगुणांमुळे रिपू तयार होतात. ही माया असते. यामुळे निर्माण होणारे भोग मोठे मोहक असतात. अशावेळी अनिच्छ निरिच्छ राहून ही माया भेदून त्या पलीकडे जाणे महाकठीण असते. त्यामुळे हे लोक असे विचित्र, दुष्कृत्य करणारे, मूर्ख, अधम असतात. या मायेच्या प्रभावाखाली हे लोक राक्षसी वृत्तीचे होतात. तुझे ते माझे आणि माझे ते माझेच अशी त्यांच्या वागण्याची एकूण रीत असते. सरळ मार्गाने न मिळाल्यास हिसकावून, दीनदुबळ्यांना सतावून हे लोक आपल्या इच्छा पुरवतात. त्यासाठी अबलांचा बळी गेला तरी त्यांना त्याची पर्वा नसते. एन केन प्रकारेनं स्वतःची तुंबडी भरली, स्वतःचे चोचले पुरवले गेले की झाले. त्यात कोणाचे काय, किती, कसे नुकसान होत आहे याची त्यांना जराही चाड नसते. भगवंत श्री येथे एक निराळीच गोष्ट सुचवू पाहत आहेत. हे लोक त्यांच्या मायेच्या पडद्याच्या आवरणाखाली झाकले गेल्यामुळे असे वागतात असं ते सांगत आहेत. याचा अर्थ मूलतः हे लोक वाईट राक्षस नाहीत. जर यांच्यावरचा तो मायेचा पडदा दूर झाला तर हे लोक परमात्मा सन्मुख होतील. यांनाही मुक्ती प्राप्त होऊ शकते. सूर्याकडे तोंड करून जर आपण चालू लागलो तर एक दिवस आपण नक्कीच सूर्यापर्यंत पोहोचू, हे तर अगदी उघडच आहे. परंतु तितकंच हेही सत्य आहे की एखादा मूढ सूर्याकडे पाठ करून विरुद्ध दिशेला जर चालू लागला तर ती त्याची नकारात्मक भक्तीही त्याला एक दिवस सूर्यापर्यंत घेऊन जाईल. यामध्ये त्याला अपार कष्ट, दुःख, यातना भोगाव्या लागतील. परंतु अशीही उलट वाट चालताना एक दिवस त्याला या मायेचे ज्ञान प्राप्त होईल. तो परमात्मा सन्मुख जरी झाला नाही तरी दुष्कृत्य करणे तरी थांबविल. येथे वाट चालू लागणे महत्त्वाचे आहे. जो थांबला तो संपला. गाडी चालू करून गिअर न टाकता जागेवरच जर गाडी सुरू करून ठेवली तर प्रगती होणार नाही. हे दुरात्मे, मूढ, नराधम भगवंत श्रींच्या मायेने झाकोळलेले आहेत. परंतु प्रत्येक जीवात्म्याला मुक्तीशिवाय अन्य पर्याय नाही. एक ना एक दिवस त्याला मुक्त व्हावेच लागते. एवढ्यासाठी संतांचा, सत्संगाचा प्रपंच असतो. वृक्ष सावली देत असतो, वारा वाहायला आपल्या फांद्यांचा उपयोग करत असतो, फांद्यांवर पक्ष्यांची घरटी सांभाळत असतो, स्वतः माती खाऊन फळे फुले देत असतो. आयुष्य संपले तरी आपल्या मागे आपले शरीर लाकूड म्हणून सोडून जातो. ज्याला या सर्वांचा उपयोग जसा करायचा असेल तसा त्याने करावा.
कोण काय करत आहे त्याच्याशी वृक्षाला काहीही कर्तव्य नसते. यातूनच एखाद्याला या वृक्षाच्या सावलीत येण्याची उपरती होते. सुगंध दरवळणे फुलाचा स्वभाव असतो. तो कोणी घ्यावा अथवा न घ्यावा, परंतु एखादा तो घेतो आणि सुखावतो. याचप्रमाणे सत्संगात एखाद्याला उपरती होते, तो योग्य मार्गी चालू लागतो. साधू संतांचे लक्षणच असे आहे की आपणासारखे करीती तात्काळ. संतांच्या सहवासात येणारा संतांसारखाच होतो. शिष्य गुरुसारखा होतो. जर या उलट गुरु शिष्यासारखा झाला तर त्या गुरुत काहीतरी दोष आहे, तो गुरु नाही. अमृताची परीक्षा हीच आहे की त्यात विष कालवले तरी ते अमृत हे अमृतच राहायला पाहिजे. पातेलेभर दुधामध्ये मिठाचा एक छोटासा खडा टाकला तर तो ते सर्व दूध नासवतो. आंब्याच्या आडीमध्ये जर एखादा नासका आंबा असला तरी तो सर्व आडी नासवतो. संत यासारखे नसतात. नास्तिक, मूढ, नराधम जरी त्यांच्या सहवासात आले तरी संत अढळ राहतात. त्यांच्या सहवासात नास्तिक, मूढ, नराधम यांना एक दिवस सत्याचा अर्थ समजतो आणि ते मायेने झाकोळलेले जन ती माया दूर करून त्या बाहेरील जगाकडे सकारात्मक होतात. चतुर्विद्याः भजन्ते माम जनाः सुकृतिनः अर्जुन. पुढे भगवंत श्री सांगत आहेत की अर्जुना, सत्कृत्य करणारे माझं चारी बाजूने भजन पूजन करतात. त्रिगुणांनी झाकोळलेले भगवंत श्रींना शरण जात नाहीत. ते आपल्या भोगापवर्गतेत मग्न राहतात. मग आता भगवंत श्रींना शरण कोण जातात ते येथे सांगितले आहे. सुकृत करणारे भगवंत श्रींना शरण जातात. येथील चतुर्विद्या याचा अर्थ यापुढील ओळीत जे 4 लोक भगवंत श्रींना शरण जातात त्यांच्या संख्येशी जोडण्याची पारंपरिक प्रथा आहे. परंतु मी येथे याचा अर्थ भजनते याच्याशी जोडला आहे. भजनते कसे तर चारी बाजूने, एकाच बाजूने विचार करून किंवा समग्र विचार करून भजंत नव्हे, तो व्यवहार झाला. भौतिक स्वार्थासाठी विचार करून पूजा अर्चा केल्यासारखे ते असते. भौतिक स्वार्थासाठी माणूस विचार करूनच काय तर विचार न करता अव्यावहारिकसुद्धा आचरण करतो. सत्कृत्य करणारे विशिष्ट विचार करून पूजा अर्चा करत नाहीत तर ते चारी बाजूने भगवंतमय होतात. केवळ जेथे स्वार्थ असतो तेव्हा तेथेच पूजा अर्चा करायची नाही. केवळ स्वार्थासाठी स्तुती करायची नाही. पूर्ण भावनेने, श्रद्धेने सदा सर्वदा पूजा अर्चना करायची आहे. सत्कृत्य करणारा हा असा पूजक असतो. आर्त हा जिज्ञासु हा अर्थार्थी ज्ञानी च भरतशर्भ. या अशा प्रकारे पूजा अर्चा करणाऱ्या भक्तांचे भगवंत श्रींनी 4 प्रकार सांगितले आहेत. त्यांची आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी अशी वर्गवारी केली आहे. आर्त भक्त भगवंत श्रींची पूजा अर्चा नित्य नियमाने करत असतो. परंतु ती पूजा ही भगवंत श्रींची नित्य आठवण या स्वरूपात असते. आपल्या कन्यकेचे लग्न होऊन ती सासरी तिच्या घरी वास्तव्याला गेली तरी आपल्याला तिची आठवण नित्य नियमाने क्षणाक्षणाला होतच असते. परंतु याचा अर्थ असा नव्हे की क्षणाक्षणाला आपण तिच्या संपर्कात राहतो. कारण परत्वे आपण तिला भेटतो, तीही माहेरी येते. याचप्रमाणे आर्तभक्त भगवंत श्रींची आठवण हरघडी ठेवत असतो. परंतु जेव्हा काही प्रसंग येतो आणि त्या प्रसंगातून जेव्हा भक्ताला बाहेर पडता येत नाही तेव्हा तो भगवंत श्रींना हाक मारतो, त्यांना साथ घालतो. आलेल्या संकटातून सोडवण्याची आर्ततेने प्रार्थना करतो. असा हा आर्तभक्त भगवंत श्रींना निश्चितच प्रिय आहे. सदा सर्वदा नित्य नियमाने भगवंत श्रींची आठवण ठेवणारा त्यांना सतत भंडावून सोडत नाही. परंतु त्याचबरोबर तो भगवंत श्रींना विसरतही नाही. संकटकाळी फक्त भगवंत श्रीच यामधून त्याला सोडवू शकतात अशी त्याची दृढ श्रद्धा असते. अशा वेळी तो भगवंत श्रींना त्याला त्याच्या परिश्रमात सहाय्य करायला विनवतो. अशा आर्तभक्ताच्या मदतीला भगवंत श्री धावून येतात. हळूहळू आर्तभक्त भगवंत श्रींच्या प्रेमात पडतो. त्याला भगवंत श्रींच्या स्वस्वरूपाची ओळख होते. आता केवळ संकटकाळीच नव्हे तर तो त्यांना आता भगवंत श्रीमय होण्याचा प्रयत्न करू लागतो.
या त्याच्या प्रयत्नांना भगवंत श्रींच्याच कृपेने एक दिवस यश येते. तो मुक्तीकडे झेपावू लागतो. जिज्ञासू. जिज्ञासूला भगवंत श्रींची सत्य ओळख करून घेण्याची तीव्र इच्छा असते. भगवंत श्री म्हणजे नेमके आहे तरी काय, ही त्याला उत्कंठा असते. विशेष म्हणजे ही उत्कंठा ज्याच्याबद्दल आहे तोच ती शमवू शकेल अशी त्याची दृढ श्रद्धा असते. यास्तव तो भगवंत श्रींच्या सहवासात राहण्याचा सतत प्रयत्न करत असतो, जेणेकरून सहवासाने त्यांचा दाट परिचय व्हावा, त्यांचे सत्य ज्ञान व्हावे, ही त्याची जिज्ञासा तो भावनेने, भक्तीने, श्रद्धेने पूर्ण करू इच्छितो. भगवंत श्रींच्या सहवासात राहण्यासाठी स्वस्वरूप जाणावे लागते. त्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते. जिज्ञासू भक्त हे सर्व पूर्ण श्रद्धेने करतो. भगवंत श्रींबद्दल कुतूहल अनेक जणांना असते, परंतु बहुतांशी लोक त्यांच्यापासून दूर राहणेच पसंत करतात. त्यांना सहजरित्या ते गूढ समजले तर हवेच असते. काही जणांना हे कुतूहल जाणण्यासाठी महाकठोर परिश्रम करावे लागतात याची जाणीव होते आणि त्यासाठी त्यांची तयारी नसते. काही जण भगवंत श्रींना जाणून घेण्याची इच्छा असली तरीही आदरामुळे भगवंत श्रींना दुरूनच अत्यादरे नमस्कार करतात. वर प्रार्थना करतात, भगवंत श्री, आपण जसे आहात तेथे तसेच राहा. आपल्याला माझा सादर प्रणाम. जिज्ञासू हळूहळू भगवंत श्रींना ओळखू लागतो. तसतसा तो त्यांच्या प्रेमात पडतो. त्याला भगवंत श्रींच्या स्वस्वरूपाची ओळख होते. आता कुतूहलामुळे नव्हे तर दाट परिचयामुळे तो भगवंत श्रीमय होऊ लागतो. या त्याच्या प्रयत्नांना भगवंत श्रींच्याच कृपेने एक दिवस यश येते. तो मुक्तीकडे झेपावू लागतो. अर्थार्थी. अर्थार्थीला धनसंपत्ती, पैसा अडका, मालमत्ता, स्थावर जंगम सोनं नाणं वगैरे मिळवण्याची महाप्रचंड हौस असते. त्याला पैसा मिळवणे हे व्यसनच असते. पैशाशिवाय त्याला दुसरे काहीही दिसत नाही, समजत नाही. एखाद्या दिवशी पैसा मिळवला नाही तर त्या दिवशीचे आयुष्य वाया गेले अशीच त्याची समजूत असते. एकेका पैशासाठी तो जीव टाकत असतो. परंतु यातही एक विशेष आहे, त्याला हा पैसा केवळ भगवंत श्रींच्याच कृपेने मिळू शकतो अशीच त्याची दृढ समजूत असते. त्याचा ठाम विश्वास असतो की निव्वळ आपल्या प्रयत्नाने पैसा मिळत नाही. त्यासाठी ते भगवंत श्रींचे अधिष्ठान पाहिजे. अगदी मनापासून तो भगवंत श्रींना पैशासाठी विनवीत असतो. एखाद्या वेळेस पैसा मिळाला नाही, व्यवहारात तोटा झाला तर भगवंत श्रींची अवकृपा झाली अशीच त्याची समजूत असते. त्याची उपास्य देवता लक्ष्मी हीच असते. पैसा मिळावा म्हणून तो लक्ष्मी मातेची सोन्याची मूर्ती तयार करून त्याची पूजा अर्चा करतो. सायंकाळी घरातील इडापिडा बाहेर जायची तर जाऊ दे, परंतु यापेक्षा बाहेरील लक्ष्मी घरात येऊ दे यात त्याला जास्त स्वारस्य असते. सायंकाळी मनापासून श्रद्धेने तो लक्ष्मीची पूजा करतो. उदबत्ती पेटवून लक्ष्मी मातेच्या मूर्तीला ती दाखवून लगेच ती उदबत्ती तो पैशाच्या पेटीला दाखवतो. असे वारंवार करतो. परंतु असे जरी असले तरीही भगवंत श्री ही त्याची उपासना रुजू करून घेतात. पैसे मिळवण्यासाठी धनाच्या आशेने, संपत्तीच्या लोभाने का होईना तो भगवंत श्रींची आठवण करत असतो, सत्संग करत असतो. तेथे सतत कानी पडून पडून एक दिवस अर्थार्थीला उमजते की पैसा हे सर्वस्व नाही. स्व म्हणजे काही वेगळेच आहे. तो अध्यात्म मार्गाला लागतो. ज्ञानी. ज्ञानी भक्त हा भगवंत श्रींच्या ज्ञानाने समृद्ध असतो. त्याने जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, चराचर सृष्टीमध्ये भगवंत श्रींना ओळखलेले असते. या विश्वाचे एकमेव गूढ त्यांनी जाणलेले असते की ही भगवंत श्रींची लीला आहे. जे जे घडले आहे, जे जे घडत आहे, जे जे घडणार आहे ते केवळ भगवंत श्रींच्या इच्छेनेच घडत असते. इतर कोणाच्याही हातात काहीही नाही. सत्ता सर्वस्वी भगवंत श्रींच्याच हातात आहे. या विश्वात तोच एकमेव पुरुष आहे. संत मीराबाई जेव्हा प्रथमच द्वारकेला श्रीकृष्णाच्या मंदिरात पोहोचली तेव्हा तेथील पुजाऱ्याने तिला द्वारपालाला सांगून दरवाजाशीच अडविले. तिला मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी दिली नाही. संत मीराबाईने त्याचं कारण विचारले. तिला पुजाऱ्याने निरोप पाठविला की येथे आत फक्त पुरुषांनाच प्रवेश करायला परवानगी आहे. तेव्हा मीराबाईने पुजाऱ्याला भेटायची इच्छा व्यक्त केली.
पुजारी जरा तोऱ्यातच बाहेर आला. त्याला पाहताच संत मीराबाई आश्चर्याने विचारती झाली की जर मंदिरात फक्त पुरुषांनाच प्रवेश आहे तर आपण आत कसे? कारण माझी आत्तापर्यंत अशीच समजूत आहे की या विश्वात केवळ एकच, एकमेव, एकुलता एकच पुरुष आहे आणि तो म्हणजे श्रीकृष्ण. पुजाऱ्याला त्याची चूक उमजली. तो संत मीराबाईंच्या पाया पडला. अशा प्रकारे भगवंत श्रींनी मानवाचे भगवंत श्री सन्मुख आणि भगवंत श्री विन्मुख असे 2 भाग केले आहेत. हे 2 प्रकार विश्वाच्या अंतापर्यंत आणि त्यानंतरही पुन्हा विश्वनिर्मिती होईल तेव्हाही असतील. झाडाला फळ येते, ते खायचे की टाकायचे याचे स्वातंत्र्य जीवात्म्याला दिले आहे. त्यामुळे भोग निर्माण होत असतात. ही भगवंत श्रींचीच लीला आहे. ती जाणून घ्यावी. जे घडत आहे त्याचा आस्वाद घ्यावा. शांत असावे. कारण स्वातंत्र्य हा माणसाचा स्वभाव आहे. त्याच्यावर स्वातंत्र्याची सक्ती आहे. याला माणसाचा काहीही इलाज नाही. त्याला स्वातंत्र्याने जगावे लागते. तो जे जे करतो त्याला भगवंत श्री तथास्तु असेच म्हणतात. हे लक्षात घ्यावे, समजून घ्यावे, जाणून घ्यावे. यास्तव आपल्या मनात काहीही कधीही वाईट आणू नये. त्याला भगवंत श्रींचा लगेच आशीर्वाद मिळतो. गोष्टी त्याप्रमाणे घडू लागतात. जे मनात असते तेच चटकन आपल्या तोंडून, वागण्यातून, स्वभावातून जनात येते. यास्तव नेहमी चांगले, मंगल असेच वदावे, ऐकावे, चालावे. हरिओम.